आता इथे ट्रॅफिक झालेला आहे. आम्ही निपाणीच्या अलीकडे आहोत. पेट्रोल टाकलं, टाकी फुल केली. जवळजवळ 2700 रुपयाचं आमचं पेट्रोल झालं. रस्त्याच्या साईडला आलेले आहोत. आम्हाला लागली आहे भूक. आता वाजलेत 1:30. हॉटेल सार्थक गार्डन ओनली व्हेज इथे आम्ही आता जेवायला थांबतो. याला आमचं आता जेवण काजू मशरूम मसाला सलाड आणि चपाती आणि त्याच्याबरोबर मागवलंय आम्ही ताक. चला जेवण झालेलं आहे. आता पुढच्या प्रवासाला निघूया. हा झाला तौंदी घाट सुरू आणि इथे हे मोठं पुलाचं काम चालू आहे. केवढा तरी मोठा पूल आहे. या घाटातनं आपण आता वर चढलो की गडिंग्लजला उजव्या साईडला आपण जाणार. बघा कसा डोंगर फोडलाय. बघा आता पुढे दिसेल तुम्हाला. हे बघा डोंगरच्या डोंगर फोडून रस्त्याचं काम चालू आहे. हे बघा हा आला आता आमचा टर्न. इथून आम्ही राईटला वळलो की गडिंग्लजला जाणार आणि हा सरळ रस्ता जातोय तो बेळगावला आणि डाव्या साईडला हा रस्ता गोव्याला पण जातो. गडिंग्लज मार्गे गडिंग्लज आजरा चंदगड आंबोली मार्गे गोव्याला जातो हा रस्ता. तर आम्ही इथे लागलो आहोत गडिंग्लज रोडला. पाऊस आलेला आहे बघा. हा बघा काय जोरात पाऊस आलाय. मगाशी बारीक बारीक थेंब पडत होते, आता जोरात सरी आल्या. असं वाटतंय की पावसाळा चालू झालाय. हे बघा कसला पाऊस दिसतोय पुढे या साईडला बघा. हे आलो आम्ही गडिंग्लजच्या इथे. आता ही जी इथे कमान दिसते तुम्हाला डाव्या साईडला, ही आम्हाला हा रस्ता आम्हाला काळभैरव देवस्थानाकडे घेऊन जाणार. इथे काळभैरव आणि पाताळ भैरवी असं देवस्थान आहे. म्हणून ह्याला इथे कोल्हापूरच्या भाषेमध्ये काळभैरी म्हणतात. काळभैरी देवस्थान हे समोर दिसतंय. हे तळ आहे. त्याची एक कथा आहे. ती असं म्हणतात की काळभैरवाला पाताळ भैरवीशी लग्न करायचं होतं, तेव्हा महालक्ष्मीनी इथून त्याला रस्ता दाखवला आणि लग्न झाल्यानंतर कोणाला पुढे त्याचा वेडावाकडा वापर होऊ नये म्हणून तिथे तळ निर्माण केलं. हे आलं काळभैरवाचं मंदिर. या मंदिराचा कळस तुम्हाला मी थोड्या वेळात दर्शन करून दाखवतो देवाचं. हे काळभैरवाचं हो मंदिर. नंतर मॅडम नारळ घेतात देवासाठी. हा आहे काळभैरवाच्या मंदिराचा सुंदर कळसाचं तुम्हाला मी दर्शन देतोय. मस्त व्ह्यू मध्ये हे दर्शन तुम्हाला दिलेलं आहे.
या पायऱ्या आहेत, अशा ह्या पायऱ्यांवरनं खाली जायचं. तसंच समोर ह्या तुम्हाला दिसत असतील, ह्या जरा थोड्याशा उंच पायऱ्या आहेत. ज्या वेळेला यात्रा वगैरे असते त्यावेळेला ह्या दोन्ही बाजूनी मार्गक्रमण करतात लोक. हे आलो आम्ही श्री काळभैरव मंदिर, बड्याची वाडी, कडिंगलज. हे आता आम्ही काळभैरवाच्या मंदिरासमोर आलो आहोत. हे समोर दोन दिसत आहेत ते काळभैरवाचे हत्ती तिथे ठेवलेले आहेत आणि हे आम्ही गाभाऱ्यात प्रवेश करतो आहोत. अशी ही देवाची मूर्ती, छान प्रसन्न वाटतं. हे देवाचे पुजारी आहेत. हे जे तुम्हाला फोटोत दिसतंय ते 400 वर्षापूर्वीचं पांडवकालीन मंदिर आहे आणि हे जे आता तुम्हाला दाखवलं ते नवीन मंदिर बांधकाम केलेलं आहे. या भाविकांना भक्तांना श्रींना अभिषेक करायचा असेल पुजारीशी संपर्क साधण्यासाठी हे नंबर दिलेले आहेत, ते तुम्ही स्क्रीनशॉट करून घेऊ शकता. ही अशी प्रदक्षिणा फेरीचा हा मार्ग आहे. काळभैरव देवी आणि काळभैरी देवीचा, काळभैरी देवाचा हा प्रदक्षिणा मार्ग आहे. आणि इथे हे आहे श्री महाकाली मंदिर. इथे महाकालीचं हे मूर्ती आहे. जय महाकाली. चला, काळभैरवाचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही इथून खाली जात आहोत. इथे एक पुरातन शिवमंदिर आहे, त्याच्यातलं एक सुंदर असं शिवलिंग. हे इथे दत्त महाराज. आणि इथून आम्ही खाली निघून जात आहोत. हे बघा, ह्या अशा पायऱ्या आहेत. या पायऱ्यावरनं जाऊन इथे बघा, ह्या उजव्या हाताला एक पुरातन शिवलिंग आहे. छान दर्शन होतं. शिवलिंग पण छान आहे, मन प्रसन्न होतं. मागे गणपतीची मूर्ती आहे, नंदी आहे आणि शंकराचं दर्शन घेतलेलं आहे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. आता इथून वर आलेले आहोत आणि हे समोर तुम्हाला दिसतंय ते श्री बाळ भैरव. जय बाळ भैरव. चला, देवाचं दर्शन झालं. आता सगळे बाळू मामाच्या दिशेने आपण जाऊ.